जय श्रीराम. बालमित्रांनो, काल आपण केवटाची गोष्ट बघत होतो. केवट कसा रामभक्त आहे हे बघितलं. केवटाने रामाकडून मोबदला घेतला नाही आणि म्हणून तो 14 वर्ष रामांच्या लक्षात राहिला आणि वनवासातून परत जाताना राम केवटासाठी तिथे पुन्हा थांबले. केवटाने रामप्रभूंचं दर्शन घेतलं आणि आता केवट रामप्रभूंबरोबर रामाचा राज्याभिषेक बघण्यासाठी जातो आहे. तो अयोध्येला आला. पहा, गंमत पहा, विमानात बसताना तो लक्ष्मणाच्या जागेवर जाऊन बसला. म्हणजे स्वतःला तो एवढा अधिकारी समजत होता, रामाचा एवढा सख्य भक्त समजत होता. लक्ष्मणाच्या जागेवर बसला तरी ह्या वेळेला लक्ष्मणाला राग नाही आला, कारण केवटाची योग्यता त्याला आता समजली होती. असा हा केवट रामाबरोबर अयोध्येला आला. रामांचा राज्याभिषेक झाला, सोहळा झाला मोठा. तो सगळा केवटाने बघितला. सगळी पाहुणी मंडळी आपापल्या गावी जायला निघाली. तसा केवटही आपल्या गावी जायला निघाला. तेव्हा रामप्रभूंनी त्याला मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. इतके ते सख्य भक्त होते. भक्त आणि प्रभू असे होते ते दोघंही. आता केवट जेव्हा जायला निघाला तेव्हा रामप्रभू म्हणाले की तू माझ्या भरतासारखा आहेस, म्हणजे माझा भाऊच आहेस. तेव्हा कधीही अयोध्येमध्ये येत चल, मी बोलवण्याची वाट बघू नको, मला भेटायला नेहमी नेहमी अयोध्येत येत जा. एवढं त्या दोघांचं सगळ्यांना सांगितलं. सुखात राहा, आनंदात राहा, माझी आठवण ठेवा, अधूनमधून मला भेटायला येत राहा. दोघांनाही खूप गहिवरून आलं. त्याला तू माझ्या भरतासारखा आहेस असं प्रभू म्हणाले. भरत सर्वश्रेष्ठ भक्त, तसाच केवटसुद्धा असामान्य भक्त आहे. इथपर्यंत आपण गोष्ट बघितलीत. आता असा जर तो एवढा सख्य भक्त होता प्रभूंचा, तर तो प्रभूंशी असा उर्मटपणे, बेदरकारपणे का बरं वागला? तर बघूया त्याने असं का केलं. तर याचा अर्थ काय? अयोध्या सोडल्यापासून, म्हणजे प्रभूंना कैकेयी मातेने वनवासात पाठवल्यापासून ते जे चालायला लागले तेव्हापासून ते चिंतित होते, चिंताग्रस्त होते. त्यांना आपल्या अयोध्येची काळजी होती, आपल्या बाबांची काळजी होती. सुमंत्राला निरोप देताना, घोड्यांना निरोप देताना सुमंत्र, घोडे आणि प्रभू सगळेच दुःखसागरात बुडून गेलेले होते. रामाच्या वियोगाने घोडे तर रडतात सुद्धा, तर त्यांच्या जन्मदात्यांची काय अवस्था असेल या विचाराने तिथे जमलेले भिल्लसुद्धा रडतात. मागच्या 2 दिवसात बाबांची आठवण आली नाही असा एकही क्षण गेला नाही. प्रभू काहीच करू शकत नाहीत म्हणून हताश होऊन गंगा मातेकडे एकटेच चालत जातात. मागच्या 2 दिवसात प्रभू हसलेच नाहीत, किंबहुना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आलीच नाही. हे सगळं केवटाला माहीत होतं. आपल्या आराध्य दैवतावर संकट आलं आहे, त्याचा त्यांना ताण आला आहे. ह्या वेळेला त्यांना यातून बाहेर काढणं फार जरुरीचं आहे. म्हणून केवटाने उद्धटपणाचं नाटक केलं, प्रभूशी हुज्जत घातली. त्यामुळे थोडा वेळ का होईना त्यांचा विषय बदलायला संधी मिळाली. थोडा वेळ आपलं दुःख ते विसरले आणि शेवटी राजा दशरथाची शपथ घेतली. केवटाने राजा दशरथाची शपथ घेतली तेव्हा मात्र प्रभूंना हसावंच लागलं. आता मूड चेंज झाला. हे केवटाला करायचं होतं. केवट हा सामान्य भक्त नाही, तो ज्ञानी भक्त आहे. म्हणून नंतर प्रभूंनी त्याला दंडवत घालून आपण केलेल्या अपराधाची क्षमाच मागितली. केवटाने जाताना प्रभूंना दंडवत घातलं आणि त्यांनी जो उर्मटपणा प्रभूंशी केलेला होता, जे वर्तन केलेलं होतं उर्मटपणाचं, त्याबद्दल त्यांनी प्रभूंची क्षमा मागितली आणि केवट आपल्या स्वस्थानी निघून गेला. गंगा पार केल्यानंतर आता केवटाने प्रभूंना, आपण इथपर्यंत आलो होतो की केवटाने प्रभूंना गंगेच्या पार करून दिलं.
इथपर्यंत आलो होतो. आता गंगा पार केल्यानंतर प्रभूंनी गंगेला नमस्कार केला. सीतामाईनी तर नवसच केला. माते, 14 वर्षानंतर मी माझे पती आणि दीर यांच्या समवेत सुखरूप आले की तुझी ओटी भरेन. भिल्लांचे रामावरचे प्रेम अलौकिक आहे. येथून निषाद राजगुहाला परत जायला प्रभू सांगतात. पण तो म्हणतो, या वनात तुम्ही आता राहणार आहात. तिथली तुम्हाला काहीच माहिती नाही. मी तुमच्यासोबत असलो तर तुम्हाला अडचण येणार नाही, कारण सगळं जंगल आमच्या परिचयाचं आहे. मी तुमच्यासाठी कुटीर बांधतो. तुम्हाला सगळं समजावून सांगतो, कारण इथे वन्य प्राणी पशु यांचाही उपद्रव आहे. प्रणाम करतो आणि लगेच माघारी जातो. मला एवढी तरी सेवा करू द्या. आता मात्र प्रभूंचा नाईलाज झाला आणि प्रभूंचा प्रवास एका जंगलातून सुरू झाला. सगळीकडे भिल्ल वस्ती. ज्या गावाला प्रभू जात तेथील रहिवासी त्यांच्या भोवती जमत आपापल्या घरी येण्यासाठी आग्रह करत. रामांनी आपलं व्रत सांगितल्यानंतर गावाबाहेरच प्रभूंची राहण्याची व्यवस्था एखाद्या झाडाखाली करत. स्त्रीवर्ग जानकीला आग्रह करे, पण जानकीचे सुद्धा व्रत होते. त्या तिला तोंड भरून आशीर्वाद देत रात्रभर प्रभूंची रखवाली करीत. सकाळ होताच प्रभू चालायला लागल्यानंतर तेही प्रभूंच्या समवेत जाण्याचा हट्ट करीत. प्रभूंनी समजवल्यानंतर कमीत कमी गावाच्या वेशीपर्यंत तरी येऊ द्या असा आग्रह करत आणि सोबत येत. दुसरं गाव लागलं की माघारी फिरत. ज्या ठिकाणी प्रभू रात्रभर राहिले ती जागा आरक्षित केली जाई. तिथे एकतर चबुतरा बांधला जाईल किंवा कंपाऊंड घातलं जाईल. ज्या ठिकाणी सीतामाईने स्नान केलं असेल ती जागा सीतेची न्हाणी म्हणून आरक्षित केली जाईल. गावातले भाविक या दोन्ही जागी नियमितपणे फुलं वाहून पूजा करीत. असं प्रत्येक गावात होई. त्यामुळे ठिकठिकाणी चबुतरे किंवा सीतेची न्हाणी तयार झाली. त्यातील काही आजही शिल्लक आहेत. मजल दरमजल करीत प्रभू भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येतात. त्यांना खूप आनंद होतो. त्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येतात. प्रभू बऱ्याच ऋषींच्या आश्रमात गेलेत. प्रत्येक ठिकाणी एक रात्र मुक्काम करायचा आणि पुढे चालायचे. ऋषींच्या आश्रमात जाताना आपल्या खांद्यावरील धनुष्य उतरवून ठेवायचं. हा ऋषींचा मान आहे. वाल्मिकींना प्रभूंनी विचारले, आम्ही अयोध्येपासून बरंच दूर चालत आलो आहोत. आता कुठेतरी विश्राम करावा असं वाटतं. तर अशी एखादी जागा सांगा. वाल्मिकींनी चित्रकूट ही जागा सांगितली. चित्रकूट ही शांत पवित्र निसर्गरम्य जागा पाहून प्रभूंना खूप दिलासा मिळाला. चित्रकूटला बरेच तपस्वी आपापली ध्यानधारणा करीत होते. समोरच खळखळणारी मंदाकिनी होती. प्रभूंचे इथे राहण्याचे नक्की झाले. लक्ष्मण आणि गुह दोघांनी मिळून तिथे 1-2 कुटीरं बांधली. आता ठरल्याप्रमाणे गुहाला परत जायला हवे. प्रभूंनी तसे सांगितले. गुहही प्रभूंच्या आज्ञेचीच वाट पाहत होता. त्यालाही शृंगवेरपूरला जाण्याची घाई झाली होती. त्याने प्रभूंना नमस्कार केला आणि तो जलदीने शृंगवेरपूरला पोहोचला. का बरं जलदीने गेला तो? त्याला का घाई झाली होती शृंगवेरपूरला जाण्याची? कारण शृंगवेरपूरला सुमंत्र त्याची वाट पाहत होते. सुमंत्रांनाही अयोध्येला जाण्याची घाई होती ना. पण प्रभू निश्चितपणे कुठे थांबले आहे हे कळल्याशिवाय त्याला जाता येत नव्हते. तशी राजा दशरथाची आज्ञा होती. म्हणून प्रभूंनी त्यांना रथात बसवले तरी ते गेलेच नाहीत. ते गुहाची वाट पाहत शृंगवेरपूरलाच थांबले होते. आता गुहाने प्रभूंबद्दल सगळी माहिती त्यांना दिली. ते रथात बसले, पण अजूनही घोडे चालतच नव्हते. कितीही प्रयत्न केले तरी घोडे हालेनातच. पुन्हा पुन्हा मागे वळून बघत शेवटी नाईलाज म्हणून 8 भिल्लांनी 4 घोड्यांना अक्षरशः फरफटत नेले. तेव्हा तो रथ सुरू झाला. अयोध्येच्या जवळ आल्यानंतर सुमंत्रांनी भिल्लांना परत जायला सांगितले. सुमंत्र म्हणाले, मी आत्ता अयोध्येत जाणार नाही आहे. रात्र झाल्यावर जाईन. कारण आता रिकामा रथ पाहिला तर जनता काय गोंधळ घालेल आणि माझा रस्ता अडवेल. मला महालापर्यंत पोचताच येणार नाही. भिल्ल परत गेले. सुमंत्र वेशीच्या बाहेरच थांबले.
रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाल्यावर ते वेशीत शिरले. पण जे घडायला नको होतं तेच घडलं. सगळे युवक तिथे पहारा देत बसले होते. रथ आला, रथ आला, एकच गलका झाला. राम कुठे आहेत? तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात? आम्हाला वाटले होते 4-8 दिवस तुम्ही त्यांना फिरवाल आणि परत घेऊन याल. तरुणांच्या आवाजाने वृद्धही जागे झाले. आक्रोश करू लागले. सगळा गोंधळ माजला. लोक रथाला पुढे जाऊ देईनात. शेवटी अयोध्येच्या सैन्याने रथावर ताबा मिळवला आणि रथ कौसल्याच्या महालात नेण्यात आला. सुमंत्राला भेटण्यासाठी सुमित्रा बाहेर येते आणि सांगते, आत्ता तुम्ही त्यांना भेटू नका, त्यांची तब्येत खूपच खराब आहे. मागचा आठवडा ते तुमची वाट पाहत आहेत. स्वतःला दोष देत आहेत. रामाला बघण्यासाठी तडफड चालली आहे. दशरथ म्हणतात, जे जे रामाच्या विरोधात ते सर्व माझे शत्रू. कैकेयीला स्पर्श करण्यास मनाई केली आहे. एवढंच नव्हे तर उद्या भरत परत आल्यानंतर जर तो आईच्या मताशी सहमत असेल तर माझ्या शेवटच्या अग्निसंस्कार त्याने करता कामा नये. सगळं ऐकून सुमंत्र जायला निघतात. पण महालाबाहेर लोकांनी खूप गर्दी केली आहे. त्याचा आवाज राजांच्या कानावर पडतो. ते एकदम उठतात. रथ आला आहे ना? माझा राम परत आला आहे ना? सुमंत्राला बोलवा. तुम्ही त्याला मला का भेटू देत नाही आहे? सुमंत्रा इकडे ये. आता मात्र सुमंत्राला यावेच लागले. आपल्याजवळ सुमंत्राला बसवून घेतले. सुमंत्राने सगळी सविस्तर माहिती दिली. आता राम परत येत नाही तर मलाच रामाकडे घेऊन चल, नाहीतर मी आता यमराजाकडे जाणार. रामा रामा म्हणून आक्रोश करतात. मूर्छित पडतात. सुमंत्र हळूच बाहेर जातात. श्रावण बाळाची कथा. दशरथ राजांना शुद्ध आल्यावर ते म्हणतात, कौसल्ये, मी आता जाणार. त्या तपस्व्याचा शाप खरा होणार. कौसल्या म्हणते, कसला शाप? कोण तपस्वी? ऐक कौसल्ये, ऐक सुमित्रे, आजपर्यंत मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. आज माझी जायची वेळ झाली म्हणून आज तुम्हाला ही गोष्ट सांगतो. शिकारीसाठी मी जंगलात जायचा. शब्दवेधीचा सराव सुरू होता. वय तरुण होतं. रात्रीच्या अंधारात एखाद्या झाडावर पाणवठ्याजवळ बसावे. रात्री पाणी पिण्यासाठी जनावर आलं की पाण्याचा बुडबुड असा आवाज यायचा. त्या आवाजाच्या दिशेने बाण मारला की थोड्याच वेळात त्या प्राण्याचा चित्कार ऐकायला यायचा. पण त्या दिवशी आई ग असा आवाज आला. मी झाडावरून उतरून पाणवठ्याकडे गेलो. एका तरुण तपस्व्याला माझा बाण लागला होता. मी त्याला विचारले, तू कोण आहेस आणि एवढ्या रात्री इथे कशासाठी आलास? तो म्हणाला, आधी तुम्ही कोण हे सांगा आणि मला बाण का मारलात? मी काय तुमचं बिघडवलं होतं? राजाने सांगितलं, नाही रे बाबा, चुकून झालं माझ्या हातून. मी अयोध्या नरेश दशरथ. मी शिकारीसाठी इथे वनात आलेलो आणि नेहमीप्रमाणे लक्षवेधी बाण सोडलेला. नेहमी तो बरोबर सावधालाच लागतो, पण आज तुला लागला. तुला मारण्याचा माझा उद्देश नव्हता. मला क्षमा कर. त्यावर त्याने त्याचा परिचय दिला. मी श्रावण. माझे वृद्ध अंध माता पिता माझ्याबरोबर आहेत. त्यांना घेऊन मी काशीला निघालोय. वाटेत त्यांना तहान लागली म्हणून पाणी घेण्यासाठी मी इथे आलो होतो. आता माझ्या मात्या पित्याला पाणी कसे मिळणार? वेदनेमुळे तो विव्हळत होता. बाण काढला तर लगेच मरणार होता. काय करावे मला सुचत नव्हते. तेव्हा तोच म्हणाला, राजन, हे नश्वर शरीर केव्हा तरी जाणारच. तुझ्यासारख्या पुण्यात्माच्या हाताने मला मरण आलं हे माझं भाग्य. आता मी मरणार हे नक्की. मग उशीर कशाला? राजा, बाण काढ, पण त्याआधी मला शब्द दे. तू माझ्या मात्या पित्याला पाणी नेऊन दे. त्यांचे पाणी पिणे होईपर्यंत त्यांना माझ्या मृत्यूबद्दल सांगू नकोस. मी त्याचे मस्तक माझ्या मांडीवर घेतले. बाण उपसला. तो गतप्राण झाला. मी पाण्याची झारी घेऊन त्या वृद्धांना शोधून काढले. वाळलेल्या पाचोळ्यामुळे माझ्या पायांचा आवाज झाला.
तसं ते म्हणाले, म्हणजे श्रावणाचे आईवडील. आलास बाळा, एवढा उशीर का रे झाला? अशा रात्रीच्या वेळी तुला त्रास दिला म्हणून तू रागवलास का? अरे काहीतरी बोल ना, आमच्यावर रागव पाहिजे तर. मी काहीच बोललो नाही. मी बोललो असतो तर ते पाणी प्यायले नसते, म्हणून मी चुपचाप पाण्याची झारी त्यांच्याकडे सरकवली. पण ते पाणी प्यायला तयारच नाहीत. मी बोलल्याशिवाय ते पाणीच पिणार नाही, आणि मी तर श्रावणाला शब्द दिलेला. आता माझ्यापुढे धर्मसंकट उभं ठाकलं. शेवटी मी खरी गोष्ट त्यांना सांगितली. त्यावर आमच्या मुलाचा अग्निसंस्कार तरी आम्हाला करू दे, असं ते म्हणाले. मी त्यांना तिथे घेऊन गेलो. काटक्या गोळा केल्या, अग्नी प्रज्वलित केला, कलेवर त्यावर ठेवले. त्यांच्या हाताने अग्नी पेटवला. त्यांचा शोक, संताप अनावर झाला, आणि ते म्हणाले, आमच्या मुलाच्या हत्यारा, आमचा मुलगा म्हणजे आमचा प्राणच गेला. आता हे निर्जीव शरीर कशासाठी ठेवायचे? आम्ही आमच्या मुलाबरोबर जाणार, पण जाताना आमचा तळमळलेला आत्मा तुला शाप देतो आहे. जसा पुत्रविरहात आमचा मृत्यू होतोय, तसाच तूही पुत्र करत तडफडत मरशील. आणि त्याने अग्नीत उडी घेतली. 3 तपस्व्यांना जळताना मी पाहिले. हे मी मुद्दाम नाही केले, तरी माझ्या हातून पाप तर घडलेच ना. अशा विमनस्क अवस्थेत मी घरी परतलो. राहून राहून त्या वृद्ध मात्या पित्यांचा शाप आठवत होता. तो शाप होता की वरदान? पुत्र शोकात मी मरणार म्हणजे मला पुत्रप्राप्ती होणार, ही एक जमेचीच बाजू होती. आज त्यांचा शाप खरा ठरला. मी कधीही माझ्या 4ही मुलांना एकदम दूर जाऊ दिले नाही. नेहमीच दोघं दूर तर दोघं अयोध्येत होती. पण आज माझी 4ही मुलं माझ्याजवळ नाहीत. ही सगळी कथा सांगताना राजांना धाप लागत होती. मध्येच मूर्छा येत होती. शेवटी ताण असह्य झाला, आणि हे राम, हे लक्ष्मणा, हे सीते, मला क्षमा करा, क्षमा करा, असं म्हणत राजांनी प्राण सोडला. अयोध्येच्या राजाचा मृत्यू झाला आहे. 2 राजपुत्र आजोळी गेले आहेत. 2 वनवासात गेले आहे. अशा वेळी अराजक माजायला कितीचा वेळ लागणार? वशिष्ठ राजगुरू, त्यांनी सगळी व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली. राजांचा मृतदेह तेलात ठेवण्यात आला. भरत शत्रुघ्नाला परत आणण्यासाठी वेगवान दूत पाठवण्यात आले. लवकरात लवकर ते आले पाहिजेत. वशिष्ठांनी सांगितलं, भरताला इथलं काहीच सांगायचं नाही, फक्त गुरु आज्ञा आहे. ताबडतोब रथात बसा आणि अयोध्येला चला, एवढंच सांगायचं, बाकी काहीही सांगायचं नाही, असा दूतांना आज्ञा केली. रथ कैकेय देशाकडे जायला निघाला. नमस्कार. जय श्रीराम.